नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 26 फेब्रुवारीच्या इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी पाहणार आहोत. तर लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. लेक्चरच्या एंडला आपण क्वेश्चन ऑफ द डे घेतो, त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे. तोच क्वेश्चन आपण ॲज अ रिव्हिजन म्हणून नेक्स्ट डे घेतो. तुम्हाला जर हे लेक्चर युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपमध्ये शेअर करा. चला सुरुवात करू आपण आता कालच्या क्वेश्चन पासून. बघा, कालचा क्वेश्चन काय होता? मिठी क्रांती योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? ओके, मिठी क्रांती योजना कशाच्या संदर्भात आहे असं विचारलं जाऊ शकतं. तर मिठी क्रांती योजना जी आहे ही जी आहे ती मधमाशी पालनासाठी आहे. ओके, 10,000 शेतकऱ्यांसाठी ही चालू केलेली आहे. पहिल्या फेजमध्ये 1207 शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन मग ते केलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये 80% सबसिडी दिली जाणार आहे. 1 लाखाचा हा प्रोजेक्ट असणार आहे. 1 लाख मध्ये 80% असणार आहे ते सबसिडी दिली जाणार आहे. उरलेले जे 20,000 आहेत ते मग त्या शेतकऱ्याला जो मधमाशी पालन करणार आहे त्याच्यासाठी असणार आहे. ओके, आणि मग याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, झारखंड. झारखंड राज्य सरकारने हे केलेलं आहे. झारखंडचे सीएम रघुबर दास, कॅपिटल जी आहे ती रांची. झारखंड राज्याची स्थापना कधी झालेली आहे हे पण माहित पाहिजे तुम्हाला, 2000. एका एक्झाम मध्ये असं विचारलेलं सुद्धा होतं की इयर आणि जोड्या लावासाठी होतं इयर प्लस राज्यांची नावं, मग ते कधी स्थापन झालेत अशा काइंड ऑफ होतं. कधी असंही दिलं जाऊ शकतं की घटना दुरुस्ती वगैरे, तर तुम्ही ते सुद्धा नोट करून ठेवणं गरजेचं आहे. बघू पुढे. बघा, गांधी शांतता पुरस्काराचे वितरण झालेलं आहे. ओके, तर राष्ट्रपतींच्या हस्ते जे आहे ते हे वितरण झालेलं आहे. तर हे पण लक्षात ठेवायचं असतं की कोणाच्या हस्ते झालेलं आहे. राष्ट्रपती भवनामधील कार्यक्रमामध्ये हे केलेलं आहे. तर बघा, 2015, 16, 17 आणि 18 सालीसाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे. जोड्या लावासाठी सुद्धा येऊ शकतं, तर तुम्हाला ही नावं आणि इयर असं लक्षात ठेवायचं आहे. विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी 2015, अक्षयपात्र फाउंडेशन सुलभ इंटरनॅशनल संयुक्तरित्या 2016ला, एकल अभियान ट्रस्ट 2017 आणि 2018 श्री योहेई सासाकोवा कावा. ओके, तर यांची कार्य सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर बघा, सुलभ इंटरनॅशनल आणि तिचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांनी स्वच्छतेच्या प्रती केलेल्या कामगिरीसाठी आहेत. एकल अभियान ट्रस्टने काय केलेलं आहे तर शिक्षणाप्रती केलेलं जे त्यांचं कार्य आहे त्याच्यासाठी आहे. त्यांनी जवळपास 22 लाख मुलांना, त्याच्यापैकी 52% जे आहेत ते मुली आहेत, त्यांच्यासाठी शिक्षणासाठी जे कार्य केलेलं आहे ते करत आहेत, त्याच्यासाठी हा दिलेला आहे. आणि या कामाचा जो उपयोग आहे तो आदिवासी समुदायातल्या मुलामुलींना सुद्धा होत आहे. ओके, आणि सासाकावा जे आहेत त्यांनी कुष्ठरोग निर्मूलनाविरुद्ध महत्वाची जी अशी आहे ती भूमिका बजावलेली आहे. म्हणजे हे पण जस्ट तुम्हाला असं येऊ शकतं की त्यांची नावं आणि तुम्हाला त्यांचं कार्य. ओके, तर बघा, अहिंसेच्या मार्गाने सामाजिक, आर्थिक, राजकीय परिवर्तन घडवून आणणाऱ्या संस्था, व्यक्तींना प्रदान करण्यात येणारा हा पुरस्कार आहे. याची स्थापना 1995 मध्ये करण्यात आलेले. स्वरूप बघा, 1 कोटी रुपये रोख आणि मानपत्र असं याचं स्वरूप आहे. आणि या पुरस्कारासाठी जी निवड समिती असते त्याचे अध्यक्ष जे असतात ते भारताचे पंतप्रधान असतात. तर इतर मध्ये जे असतात ते सरन्यायाधीश, लोकसभेतील विरोधी पक्षनेते तसेच 2 मान्यवर यांचा निवड समितीमध्ये समावेश असतो. हे पण तुम्ही जस्ट नोट करून ठेवा. ओके, बघू पुढे. राष्ट्रीय युद्ध स्मारक. तर बघा, लोकेशन लक्षात ठेवा, नवी दिल्लीमधल्या इंडिया गेट जवळ जे आहे हे राष्ट्रीय स्मारक आता अनावरण केलेलं आहे. तर स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत देशासाठी प्राणाच्या आहुती देणाऱ्या सैनिकांसाठी ही एक मानवंदना असणार आहे. ओके, त्यांच्या स्मरणार्थ हे राष्ट्रीय युद्ध स्मारक आहे. तर तसंच शांततेच्या काळात आणि घुसखोरी विरुद्ध लढ्यामध्ये सुद्धा ज्यांनी बलिदान दिलेले आहे त्या सैनिकांचाही याच्यामध्ये म्हणजे त्यांच्यासाठीही असणार आहे. आणि असं एक जागतिक दर्जाचं राष्ट्रीय युद्ध स्मारकाबाबत जो म्हणजे पंतप्रधानांचा जो दृष्टिकोन होता तो त्यांनी 2014 मध्येच मांडलेला होता. ओके, आणि विशेष सांगायचं तर याच्या युद्ध स्मारकाविषयी 4 वर्तुळ आहेत. त्यांना बघा, अमरचक्र, वीरता चक्र, त्यागचक्र आणि रक्षक चक्र अशी नावं दिलेली आहेत. 4 वर्तुळ आहेत. तर तुम्हाला विचारलं जाऊ शकते की खालीपैकी कोणतं वर्तुळ नाही वगैरे, जर इन डेप्थ विचारलं गेलं तर. राष्ट्रीय युद्ध स्मारकात मध्यवर्ती स्तंभ, अक्षय ज्योत, भारतीय सैन्य दल, हवाई दल, नौदलाने लढवलेल्या प्रसिद्ध लढाया दर्शवणाऱ्या 6 कास्य चित्रांचा सुद्धा समावेश आहे. ओके, हे 1-2 वाक्य आहे ते तुम्ही नोट करून ठेवा. ओके, त्याच्यानंतर याचं लोकेशन.
ओके, बघू पुढे. आयुष मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी गटाची बैठक. ओके, WHO आणि आयुष मंत्रालय यांच्या कार्यकारी गटाची बैठक झालेली आहे. कशासाठी झालेली आहे? तर योग प्रशिक्षणासाठी झालेली आहे. ओके, ही आजपासून सुरू झालेली आहे. तर ही 3 दिवसीय बैठक असणार आहे. ओके, याच्यामध्ये योग प्रशिक्षणासाठी जे मापदंड आहे याच्या संदर्भामध्ये जे आहे ते आढावा घेण्यासाठी, त्याचा दस्तावेजाचं अनालिसिस करण्यासाठी जी आहे ती ही बैठक आहे. याच्यामध्ये 16 तज्ज्ञ आहेत की ते मसुद्याचा या आढावा घेतील. आणि इथे बघा कंट्रीज दिलेल्या आहेत. या देशामधून 11 आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत. ओके, तर याचा पर्पज बघा की योग प्रशिक्षणातील आव्हाने काय आहेत, मसुदा दस्तावेज आढावा घेणे, दस्तावेजाच्या आशयावर आढावा करणे, चर्चा करणे, म्हणजे योगाच्या रिलेटेड जे जे आहे ते याच्याविषयी पूर्ण आहे ते एक नियमावली बनवून त्याचा एक ढाचा उभारणे हे याचा पर्पज आहे. ओके, आता इथे आयुष आलेलं आहे त्याच्यासाठी हे घेतलेलं आहे. तर आयुषचा फुल फॉर्म तुम्हाला माहित पाहिजे की ए फॉर आयुर्वेद, वाय फॉर योगा अँड नॅचरोपॅथी, यू फॉर युनानी, एस फॉर सिद्धा आणि एच फॉर होमिओपॅथी. ओके, आणि आयुष मंत्रालयातर्फेच राष्ट्रीय आयुर्वेद दिन सुद्धा साजरा केला जातो. ओके, आयुर्वेदाला बढावा देण्यासाठी तो आहे तो दिवस साजरा केला जातो. धन्वंतरी जयंतीच्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो. ओके, यावेळीचा होता तो 5 नोव्हेंबरला साजरा केला गेलेला होता. ओके, एवढं जस्ट तुम्हाला आयुष मंत्रालयाच्या सुद्धा रिलेटेड माहीत असणं गरजेचं आहे. आयुष हे नाव जे आहे ते 2003 मध्ये दिलं गेलेलं आहे. ओके, ॲक्च्युअली पहिलं नाव होतं तर त्याचं नाव होतं ते मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली होतं. मग ते 2003ला आयुष असं दिलं होतं आणि द मिनिस्ट्री ऑफ आयुष हे स्थापन केलं गेलं होतं मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिलीच्या अंडर. बघू पुढे. संप्रीती 2019. ओके, हा एक्सरसाइज आहे ही संप्रीती 2019. तर आता युद्धाभ्यास आहे तर तुम्हाला माहित पाहिजे कोणकोणत्या देशामध्ये, तर इंडिया आणि बांगलादेश यांच्या दरम्यान आहे. लोकेशन माहित पाहिजे, तनगिल, बांगलादेश. ओके, बघा 2 मार्च ते 15 मार्च दरम्यान होणार आहे. मग याचं एडिशन माहित पाहिजे, 8वं एडिशन आहे. ओके, आणि याचा पर्पज काय आहे तर स्ट्रेंथन अँड ब्रॉडन द अस्पेक्ट ऑफ द इंटरऑपरेबिलिटी अँड कोऑपरेशन बिटवीन इंडिया आणि बांगलादेश आर्मीज. ओके, हे जे काही हे नॉर्मलच असतं, हे कशासाठी घेतात ते फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं. एडिशन कितवी आहे? ओके, मागच्या वेळी हा झाला नव्हता. ओके, हे पण नोट करून ठेवा. 2017ला झाला, त्यानंतर आता हा 2019ला आहे. तर याचं एडिशन, लोकेशन आणि कंट्रीज कोणकोणत्या आहेत त्या. ओके, आता इथे तुम्ही बाकीचे जे युद्धाभ्यास आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत त्याचे पूर्ण इथं रिव्हिजन करणं अपेक्षित आहे. ट्रायडन जंक्चर आहे नाटोच्या सदस्य देशांमध्ये झालेला. ओके, फिनलँड आणि स्वीडन त्याच्यामध्ये ऍड झालेला, नॉर्वेच्या समुद्र किनाऱ्यावरती झालेला, आणि तो नाटोचा आतापर्यंतचा सर्वात मोठा युद्धाभ्यास होता. नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. धर्मगार्डीन आहे, पहिल्यांदाच भारत आणि जपानमधील आहे. तर पहिल्यांदा असल्यामुळे तुम्हाला इम्पॉर्टन्स आहे, तुम्ही हा नोट करून ठेवा. मिझोरममध्ये झालेला आहे. ओके, लष्करी सराव आहे. त्यानंतर सिम्बेक्स आहे, 25वा सराव आहे, त्यामुळे आतापर्यंतचा हा मोठा सराव आहे या सिरीजमधला. ओके, सिम्बेक्स मधला. सिंगापूर अँड इंडिया, अंदमान आणि बंगालच्या खाडीमध्ये हा झालेला आहे. 1994 पासून याची सुरुवात झालेली. समुद्रशक्ती आहे इंडिया आणि इंडोनेशियामध्ये. पहिला सागरी सराव आहे इंडिया आणि इंडोनेशियामधला, सुराबया बंदराजवळ. ओके, हे पण जस्ट लक्षात ठेवा. इंडोनेशिया आलेला आहे, जकार्ता जे आहे ते एशियनचं हेडक्वार्टर आहे. ओके, 33वी जी एशियनची जी परिषद होती ती सिंगापूरला झालेली, बरोबर, हे पण आपण पाहिलेलं होतं. हँड इन हँड आहे, इंडिया चायनामध्ये होतो तो, बरोबर. यावेळीचा होता तो चीन चेंगदू येथे झालेला होता. इंदिरा आहे, इंडिया रशियामधला लष्करी सराव आहे. ओके, यूपीमध्ये झालेला होता, बाबिता येथे, 10वी आवृत्ती होती. कोकण पाहिलेला आपण की जो भारत आणि युके मधला नौदलांमधील युद्धाभ्यास आहे, गोवा इथे झालेला 2004ला याचं स्टार्ट झालेलं होतं. असे सर्व जे युद्धाभ्यास आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मेन्शन करा. असं तुम्ही रिलेशन ठेवा, त्याचं युजफुल होईल तुम्हाला, कधी त्याची जोड्या लावायला विचारलं जाऊ शकतं. बघू पुढे. नाव क्वेश्चन ऑफ द डे. संप्रीती हा युद्धाभ्यास भारताने कोणत्या देशांमध्ये झाला? पर्याय दिलेले आहेत. आशा करतो तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं असेल, इम्पॉर्टंट वाटलं असेल, आणि तुम्ही या क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल. ओके, भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.